नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे PCMC न्यूज. नुकत्याच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका देखील पार पडल्या. सत्ता पुन्हा एकदा भाजपच्या ताब्यात आली. 12 मार्च 2022 या दिवशी खरं तर लोकप्रतिनिधींची जी काही मुदतीत जी निवडणूक व्हायला पाहिजे होती पुढची ती झाली नाही आणि मग नंतर प्रशासक राज सुरू झाला आणि आता 6 फेब्रुवारी 2026ला हे प्रशासक राज संपलं आणि खऱ्या अर्थानं जनता राज सुरू झाला. आता हा सगळा कारभार लोकप्रतिनिधींच्या हाती जाणार आहे. अर्थात रवी लांडगे हे महापौर देखील या पिंपरी चिंचवडला मिळालेले आहेत. शर्मिला बाबर या उपमहापौर मिळालेल्या आहेत. अर्थात हा जो सगळा सोपस्कार पार पडल्यानंतर आता खऱ्या अर्थानं गरज आहे की नेमका कारभार कसा होणार आणि या 5 वर्षात पिंपरी चिंचवडकरांना पुन्हा एकदा काय हाती लागणार. अर्थात त्यावर तर आपण चर्चा करूच, पण महत्त्वाचा मुद्दा की भाजपनं मागच्या वेळी ज्या 77 जागा मिळाल्या होत्या त्याच्यावर आता आणखी 7 जागा एक्स्ट्रा मिळवत 84 जागा आणि मग अपक्ष आणखी एक प्लस ज्यांना पाठिंबाच भाजपनं दिला होता अशा 85 जागा भाजपला मिळालेल्या आहेत. पण याआधी खरं तर आपण पाहिलं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या अनेक नेत्यांनी अबकी बार सो पार असं म्हटलं होतं. अर्थात तिथपर्यंत ते पोहोचू शकले नाहीत, पण अनेकांनी एक कॉन्फिडन्स आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना देण्यासाठी हा सगळा विषय पुढे नेला होता. त्या दृष्टिकोनातून भाजपनं प्रयत्न देखील केले. आता असे अनेक नेते ज्यांनी ही भूमिका मांडली होती की हो, यावेळी कदाचित आम्ही 100 का 125 पर्यंत पण जाऊ. पण अर्थात आपले युवा आमदार अमित गोरखे आत्ता माझ्यासोबत आहेत आणि त्यांनी देखील या संदर्भात आपली भूमिका मांडली होती. मी पहिल्यांदा त्यांना हाच प्रश्न विचारणार आणि मग पुढे चर्चा करणार. अमितजी, PCMCमध्ये आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. मला आठवते आपण याच ठिकाणी बसलो होतो आणि 100 काय संदीप 125 पण पार आपण जाऊ शकतो. पण त्यावेळी तुम्ही एक सूचित केलं होतं की यावेळी बॉम्ब फुटतील आणि तुम्हाला पाहायला मिळतील. तर ते पक्षप्रवेशाच्या माध्यमातून बॉम्ब फुटलेले आम्हाला पाहायला मिळाले, पण अबकी बार सोपारचा फुगा फुटला हे पण पाहायला मिळालं. नाही, अबकी बार सो पार म्हणजे मी पहिल्यापासून म्हणत होतो की भारतीय जनता पार्टीचाच महापौर होणार आणि 100ही पारचा आम्ही नारा 100% दिला होता आणि त्याच्या जवळपासही पोचलो. पण खरं सांगायचं म्हटलं तर आज खऱ्या अर्थाने 100ही पार करत असताना काही अडथळे आले. काही आमच्यातलीच काही मंडळी त्यांनी पक्षप्रवेश केले. त्यामुळे ह्या ज्या राजकीय शेवटच्या क्षणी ज्या काही मोमेंट चालतात, ज्या काही गेम्स चालतात, त्या गेम्समध्ये मे बी तो 100चा आकडा पार करू शकलो नाही. परंतु महापौर होणार आणि सत्ता येणार हे अलिखित होतं. आमचे सर्वच नेते ते सांगत होते आणि त्याप्रमाणे आपण घडताना पाहिलं सुद्धा. नक्कीच, इन्क्लुडिंग यू, तुम्ही देखील ते सांगितलं होतं. आता आपण पिंपरीच्या दृष्टिकोनातून विचार करू की इथलं प्रतिनिधित्व पण आपण करता. खरं तर या ठिकाणी एक आमदार म्हणून तर तुम्ही लक्ष घातलंच होतं. त्याशिवाय तर एक जागा एक्स्ट्रा वाढलेली नाही आहे. कारण की मागच्या वेळी आपण 2017ला 12 जागा आपल्या मिळाल्या होत्या, आता 13 जागा मिळाल्या. इन द सेन्स आणखी एक महत्त्वाचं म्हणजे मागच्या वेळी आपण फक्त 19 या प्रभागातच क्लीन स्वीप मिळवला होता. 4 पैकी 4 आपण मिळाल्या होत्या. यावेळी 10 आणि 15 अशा 2 ठिकाणी आपण क्लीन स्वीप मारलेला आहे. पण त्याच जोडीला आपण 20-21मध्ये मात्र भोपळा देखील फोडू शकलेलो नाही. जे 2017ला आपण फक्त 14लाच त्या ठिकाणी आपल्याला एकही जागा मिळाली नव्हती. सो एक बॅलन्स झाला असं आपण म्हणू. पण अशा काही ठिकाणी जागा आपण देताना तिथे घाई झाली का, किंवा या ठिकाणी उमेदवार दिल्यानंतर कळाला रे आपला उमेदवार इथे देताना कदाचित चुकलो आपण आणि त्यामुळे मग ती गणितं बिघडली? नाही, खरं तर पिंपरीमध्ये आपण पाहिलं की 7 प्रभाग येतात आणि 28 त्या ठिकाणी जागा आहेत. त्यातल्या 13 जागा म्हणजे आमचा 50% आणि 1 जागा वाढलेली आहे. आणि याच्यामध्ये काही निर्णय आमचे 100% काही चुकलेत. काही ठिकाणी डॅमेज कंट्रोल करायला पाहिलं होता. खास करून 20 नंबर असेल की तिथं काही नगरसेवकांना आपण त्या ठिकाणी थांबवायला पाहिलं होतं, जेणेकरून तिथंही पॅनल पूर्ण आलं असतं. 19 नंबर हा आमचा हक्काचा तो मतदारसंघ होता आणि 1 सीट आमची फक्त अगदी 21 मतांनी गेलेली. जयश्री गावडेंची 21 मतांनी ती सीट गेली. त्याच्यावर पण आपण अनालिसिस करतोय. ती सीट हक्काची होती, जायला नव्हती पाहिजे. पण अनेक त्या भागातही काही कुरघोड्या झाल्या किंवा इतर पक्षाच्या समोरील पक्षाच्या उमेदवारांनी काही वेगळ्या पद्धतीनं प्रचार केला. त्यामुळे ह्या गोष्टी घडल्या. तोच प्रकार खऱ्या अर्थानं ज्या भागात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष त्या ठिकाणी उभे होते त्या ठिकाणी 21मध्ये त्या ठिकाणी आमची हक्काची
जी एक सीट होती तीही आम्ही गमावल्याचं दुःख आजही आहे. पण याचं सर्वार्थाने ॲनालिसिस चालू आहे. दापोडीसारख्या ठिकाणी कधीही कमळ फुललेलं नव्हतं. 58 त्या वर्षांनंतर ठिकाणी त्या संजय नाना नाना काटे. काटेंच्या रूपांनी त्या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी नगरसेवक निवडून आला. त्यामुळे राजकारणामध्ये काही गोष्टी करत असताना स्थित्यंतर घडत असतात, पण काही निर्णय हे त्या वेळेसचे थोडे जरी चुकले त्याचा परिणाम होतो आणि तो परिणाम खऱ्या अर्थाने दिसला. आज 14 नंबरमध्ये आमचं एक सीट त्या ठिकाणी वाढलंय. त्या ठिकाणी कैलास कुठे म्हणजे मागच्या वेळी आपण त्यांना रिपीट केलं, मागच्या वेळी ते ऑलरेडी पराभूत झाले होते. आपण एक सीट त्या ठिकाणी आली, त्या ठिकाणी 4ही सीट 100% आल्या असत्या, पण तिथेही काही सुरुवातीला काही तिकीट वाटपामध्ये गणित चुकलेले आम्हाला नंतर लक्षात आलं. पण ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मगाशी सांगितल्याप्रमाणे की पिंपरीमध्ये आत्ता भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थानं स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग राहणार आहे आणि येणाऱ्या काळात ती आणखी स्ट्रॉंग होईल या दृष्टीने आम्ही आत्ता सगळी पावलं उचलतोय. आणि काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न नेहमीच भारतीय जनता पार्टी करत असते. आणि हा पिंपरी हा सगळ्यांना कल्पना आहे की राखीव मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीला मानणारा कार्यकर्ता खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आज सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. अजित पवारांचं त्या ठिकाणी त्या प्रत्येक ह्याला गालबोट आहे. त्यामुळे आम्ही महानगरपालिका म्हणून इथे कुठेही फटाके महापौरांच्या ह्याच्यात गुलाल उधळणे फटाके वाजवले नाहीत. तर एक संदेश खऱ्या अर्थानं संपूर्ण युनिक असा सगळ्यांना तुम्हाला कल्पना असेल की पहिल्यांदा महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा महापौर आणि उपमहापौर यांना संविधान देऊन आपण त्यांचं स्वागत केलं आणि एक चांगला संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी संविधान लिहिलं आणि त्याच याच्यावर देश चालतो म्हणून त्या संविधानाची पूजा करून त्या संविधानानेच त्यांचा सन्मान करून ही महानगरपालिका पहिली जनसभा, पहिली जनरल बॉडी त्या ठिकाणी करण्यात आली. हा एक वेगळा संदेश भारतीय जनता पार्टीने दिलेला. आपण संविधान प्रत त्यांना त्या ठिकाणी दिली. आता आपण जो विषय 14चाच निघाला, तर मागच्या वेळी आपण 14मध्ये आपल्याला एकही जागा मिळाली नव्हती. यावेळी आपण परत एकदा कैलास कुटे यांना रिपीट केलं आणि ती जागा ते जिंकले देखील. अर्थात त्या ठिकाणीची मागची जी होती ती आपण त्यांना तिकीट न देता आपण नवीन त्या ठिकाणी आणले, पण आपण जे नवीन त्या ठिकाणी दिले ते तिन्ही आयात उमेदवार होते. उदाहरणार्थ मिनल यादव ज्या शिवसेनेला मागच्या वेळी जिंकल्या होत्या 2017ला, त्यांना आपण तिकीट दिलं, त्या ठिकाणी पराभूत झाले. ऐश्वर्या बाबर ह्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून आल्या होत्या, त्यांचा पराभव झाला. आणि प्रसाद शेट्टी जे 2012ला राष्ट्रवादीकडून निवडून आले होते त्यांना आपण तिकीट दिलं. म्हणजे 3 आपण आयात आणि एक आपला उमेदवार जो रिपीट आपण केला. तर तिथे त्या 3 जागा गेल्या. पण तिथं एक आत्ता एक बघायला मिळालं की जी 14मध्ये एकही मिळाली नव्हती तिथं कैलास कुटे यांच्या रूपानं आपल्याला एक जागा मिळाली. तसंच जर आपण आणखी एका दृष्टिकोनातून पाहिलं, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की 30मध्ये आपण संजय नाना काटे जे शिवसेनेकडून मागच्या वेळी उभे राहिले होते पण ते पराभूत झाले. पण त्यावेळी रोहित आप्पा काटे जे राष्ट्रवादीकडून विजयी झाले होते त्यांना आपण घेतलं आणि ते आत्ता यावेळी पराभूत झाले. सो तिथे बॅलन्स झालेला आहे, म्हणजे एक आले आणि एक गेलेला आहे. म्हणजे मला असं म्हणायचं एकूण 7 जणांना आपण आयात केलं पिंपरीमध्ये, आयात उमेदवारांना आपण तिकीट दिली, त्यातले 3 निवडून आले आणि 4 जणांचा पराभव झाला. आता निवडून आलेल्यांमध्ये जे आहेत ते मग ते राजू मिसाळ असतील किंवा आणखी त्यांच्या जोडीला काटे असतील, अमित गावडे असतील. म्हणजे प्रभाग 15मध्ये तर ती दोघं आलेले आहेत ऑलरेडी, शर्मिला बाबर आणि शैलजा मोरे तर होत्याच. त्यामुळे 15ला आपण 4पैकी 4 आल्या. मला एक असं म्हणायचं की जेव्हा आपण तिकीट देतोय किंवा घेणारा उमेदवार आहे त्याला आपण त्याची आधी तिथली ज्याला आपण म्हणतो इलेक्टिव्ह मेरिट बघून घेतलं गेलं का ऐनवेळी आपल्याला उमेदवारच नाही म्हणून आपण घेतला गेला? नाही, खरं तर 14 नंबर असेल किंवा 15 नंबर असेल किंवा तुम्ही म्हणता तर 30 नंबर असेल, इलेक्टिव्ह मेरिट बघूनच खऱ्या अर्थानं घेतलं जातं. कारण सगळ्या पद्धतीनं तो कॅन्डिडेट सक्षम आहे का हेही बघितलं जातं. पण इलेक्टिव्ह मेरिट बघत असताना तो पॅनलही तेवढा सक्षम, सुदृढ आणि सर्वार्थाने एकमताने चालणारा असेल तर त्या पॅनलला नक्कीच फायदा होतो. आणि माझं असं स्पष्ट मत आहे की ज्या ज्या ठिकाणी कुठल्याही पक्षाचे 1-2 उमेदवार ज्या ठिकाणी आले त्याच्यामध्ये पॅनलचा समतोल नव्हता. पॅनल ज्या ठिकाणी एकमतानं एकोप्यानं चाललंय त्या ठिकाणी 4च्या 4 सीट्स एकदम राईट. कारण मी अनेक ठिकाणी फिरत असताना काही ठिकाणी पॅनल म्हणून जे एकत्र फिरावं लागतं असंही काही गोष्टी घडल्या नव्हत्या आणि तिथं हे परिणाम दिसत आहेत. तर खास करून आज 14 नंबर प्रभागामध्ये गणेश लंगोटेसारखा आमचा कार्यकर्ता तो समोर जाऊन लढला आणि नगरसेवक झाला. त्याचं काम होतं त्या भागात. पण तिथली परिस्थिती आणि त्या भागातील इलेक्टिव्ह मेरिट आणि सगळ्या गोष्टी
त्यावेळेस भारतीय जनता पार्टीनं निर्णय घेतला, पण तो निर्णय काहीसा चुकलेला आत्ता जाणवला. त्या प्रभागामध्ये जे स्थानिक मतदान आहे ते जास्त आहे, त्यामुळे स्थानिक मतदान वर्सेस बाहेरचं मतदान असा एक त्या ठिकाणी संघर्ष झालेला आम्ही पाहिला. त्यात स्थानिक मतदान झालं, त्याच्यामध्ये मग काळभोर असतील, 2 कुटे असतील, हे त्या ठिकाणी निवडून आलेत. म्हणजे त्या प्रभागातला इतिहास जर आपण पाहिलं तर तसाच आहे. आपण राजू मिसाळ किंवा अमित गावडेंचं त्या भागातलं काम पाहिलं तर त्या भागातलं पूर्वी श्रमापासून त्यांचं काम आहे. इलेक्टिव्ह मेरिट बघितलं, भारतीय जनता पार्टीने संधी दिली, निवडून आले. मंगलाताईंचं या प्रभाग क्रमांक 10 मध्ये चांगल्या पद्धतीनं काम होतं. त्या ठिकाणी त्यांचे चिरंजीव कुशाग्रजी भारतीय जनता पार्टीमध्ये आले, तेही चांगले सक्षम कार्यकर्ते आहेत आणि त्या ठिकाणी निवडून आले. तसं संजय नाना काटेंचं झालं. पण काही भागामध्ये नक्कीच काही आमची गणितं चुकली, काही गोष्टी थोड्याशा बिघडल्यात. त्या येणाऱ्या काळामध्ये आपण नक्कीच सुधारण्याचा प्रयत्न करू. आणि हे सगळं करत असताना भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सातत्यानं काम करत असणार आहे आणि काम करत राहणार आहे. कारण या निवडणुका जरी 5 वर्षांनी येत असल्या तरी भारतीय जनता पार्टी एकमेव पार्टी आहे की सातत्यानं खरं तर 24/7 काम करत असते. नक्कीच. मी आता फक्त एकाच प्रभागाबद्दल बोलेन आणि मग नंतर आपण महापौर पद आणि त्या संदर्भात बोलूयात. खरं म्हणजे प्रभाग क्रमांक 10 जिथून आता मातोश्री आपल्या दुसऱ्यांदाही नगरसेविका झाल्या आणि त्या ठिकाणी सुप्रिया चांदगुडे, ज्या मागच्या वेळेस त्यांचा पराभव झाला होता, त्यावेळी त्या बिनविरोध झाल्या. मग तिथे 4च्या 4 सीट आपल्याला मिळाल्या. मला असं म्हणायचं की पिंपरीने जर 13 या ठिकाणी आकडा दिलेला आहे, 28 पैकी 13 म्हणजे अबव 50% आपण म्हणू, पण नेहमी पिंपरीच्या वाट्याला एक दुय्यम स्थान का आलेलं आहे महापौर पदाच्या बाबतीत. जसं 2017ला पहिल्यांदा भाजपची सत्ता आली, भोसरीतनंच पहिल्यांदा महापौर झाले, दुसरी टर्म पण भोसरीतनंच, तिसरी टर्म चिंचवड. आता जर पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे तर मग पिंपरी असं रोटेशन का केलं गेलं नाही? कारण की शीतल उर्फ विजय शिंदे, जे त्याच वेळी आपण पाहिलं की दावेदार म्हणून नाव चर्चेत होतं आणि ऐनवेळी मग त्यांची नाराजी दिसून आली. तुम्ही तिघांनी मिळून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. पण मला असं म्हणायचं की जर ते पिंपरीला मिळालं असतं तर बॅलन्सिंग झालं नसतं का? आणि तेही 3 टर्म निवडून आले. 100% ही खंत पिंपरी म्हणून मला सुद्धा त्या ठिकाणी आहे. आणि मी असं समजतो की मागच्या काळामध्ये त्या ठिकाणी एकही आमदार नव्हता. आम्ही जरी त्या ठिकाणी विधानसभेतले आमदार नसलो तरी विधान परिषदेचे आमदार आहोत आणि आम्हालाही आमदारांनीच निवडून दिलेलं आहे. थोडक्यात इलेक्टिव्ह मेरिटमधूनच आम्ही त्या ठिकाणी आलो आहे. उमाताई असतील आणि मी असतील. पण येणाऱ्या काळामध्ये जास्तीचा निधी आणणं असेल आणि या महापालिकेतली जी महत्त्वाची पदं आहेत ती पिंपरीच्या नगरसेवकांना कशी मिळतील यासाठी 100% टोकाची भूमिका मी स्वतः अमित गोरखे म्हणून तर 100% कमिटीसाठी तेवढा नाही. कुठल्याही पिंपरीमध्ये 100% तेवढाच अधिकार आहे. जरी आमची लोकसंख्या किंवा नगरसेवकांची संख्या जरी कमी असली तरी पण एक भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक यांना दुजाभाव मिळू नये. येणाऱ्या काळात तेवढीच महत्त्वाची पदं ही पिंपरी विधानसभेतील नगरसेवकांना मिळावीत यासाठी नक्कीच आम्ही एकमतानं यावेळेस प्रयत्न करणार आहे. माझं याविषयी उमाताईंशी चर्चा झालेली आहे आणि आमचे अध्यक्ष असतील किंवा दोन्ही आमदारांना पण आम्ही स्पष्टपणे सांगितलं आहे की समतोल राखून इथल्या नगरसेवकांना जो मागच्या काळामध्ये ज्या संधी मिळाल्या नाही ते येणाऱ्या काळामध्ये मिळाल्या पाहिजेत. कारण की आता महापौर पद आहे आणि जो कालावधी जो अर्थात तुम्ही पक्षश्रेष्ठी तुम्ही सगळे मिळून निश्चित करणारा, तर पुढची टर्म एखादी असेल तर तिथे तरी कुठेतरी पिंपरीला ते स्थान मिळायला हवं. 100% यावेळेस ते मिळेल. येणाऱ्या काळामध्ये दिसेलही आपल्याला. नक्कीच. आता आपण थोडंसं जरा राज्याच्या राजकारणाकडे वळूयात. अर्थात विधान परिषद आमदार म्हणून, एक युवा आमदार म्हणून तुम्ही खूप चांगलं काम करताय. अर्थात सामाजिक कार्य आणि तुम्ही हे एक म्हणतो ना आपण एक जोडगोळी आहे. तुम्ही त्याशिवाय स्वस्थ बसू शकत नाही असं आत्तापर्यंत तुमचं गणित आहे आणि अजून मोठा पल्ला आहे. 30पर्यंत तुम्ही आमदार आहात. मला एक असं म्हणायचं की राज्याच्या राजकारणात आत्ता जर आपण पाहिलं तर एक अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्व ज्याच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण आपण आत्ता पाहू शकत नाही ते म्हणजे अजितदादा पवार. आणि अशी व्यक्ती आज आपल्यात नाही आहे आणि ती व्यक्ती नाही आणि तिच्याविषयीच्या स्मृतींना आज आपल्याला उजाळा द्यावा लागतो. हे खरं तर आपलं दुर्दैव आहे. अर्थात काल अगदी आपण अजितदादांच्या तैलचित्रासंदर्भात देखील ठराव पास केला. सभागृहात तैलचित्र लागावं म्हणून आणि ते श्रद्धांजली वाहिली आपण. पण अशा अजितदादांशी एक तरुण युवा म्हणून जेव्हा तुमची पहिली भेट झाली ती काय सांगता येईल? कशी भेट होती पहिली? खरं तर दादांचा माझा परिचय 2002चा प्रत्यक्ष माझी भेट झाली त्यांची. कारण माझे एक बंधू बारामतीला असतात आणि
त्यांच्या माध्यमातून ते मला त्याचा भाऊ म्हणून ओळखायचे. आणि 2002ला मी ज्यावेळेस ह्या संस्थेची सुरुवात केली त्यावेळेस दादा मंत्रीच होते आणि त्यावेळेस त्यांना मी इन्व्हिटेशन दिलं आणि ते पटकन आले आणि त्यांनी माझं एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनचं उद्घाटन केलं. त्यावेळेस दादांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. हो, इथलंच नॉवेलचं. अच्छा. दादा आले होते आणि दादांच्या हस्ते इथले आम्ही एक फ्लोअर त्यावेळेस होता या मजल्याचं आणि लायब्ररीचं उद्घाटन केलं. आणि लायब्ररी दादा बघत असताना त्यांनी मला अनेक प्रश्न विचारले, किती खंड आहेत, मग लायब्ररीयनचं एमलिप झालं आहे का, आणि मग लायब्ररीयनलाही प्रश्न विचारले. त्यांचं एकंदर सगळा अभ्यास बघून मलाही आश्चर्य वाटलं की एक मंत्री असतानाही पुस्तकांविषयी, पुस्तकांच्या खंडांविषयी आणि लायब्ररीयननी नेमकं काय काम करावं याविषयी दादा सांगत होते. त्यावेळेस त्यांच्यावर नक्कीच मी प्रभावित झालो. आणि त्यावेळेस तर मी राजकारणातही नव्हतो आणि एक चांगलं व्यक्तिमत्वाची भेट झाली आणि दादांना प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद त्यावेळेस नक्कीच मला मिळाला होता. नक्कीच. आणि मग त्यानंतर साहजिकच भेटीगाठी वाढत गेल्या असतील, पण दादांचं जे दुर्दैवी निधन झालं आणि त्या दरम्यानच्या कालावधीत किंवा आधी कधी आपली त्यांची काही दादांचं म्हणजे दादा मला आजही आठवते की ज्यावेळेस मी महामंडळाचा अध्यक्ष झालो, अण्णाभाऊ साठे महामंडळाचा, त्यावेळेस दादांनी मला कॉल करून अभिनंदन केलं आणि मला म्हटलं येऊन भेटून जा. आणि दादांनी मला बोलवलं, अमितच म्हणायचे मला, आणि म्हटलं अमित तू पिंपरी चिंचवडचा आहेस, आपले जुना परिचय आहे, ते महामंडळ जे आहे ते महामंडळ काम करत असं नीट काम कर, कारण 650 कोटीचा घोटाळा त्या महामंडळात झाला होता आणि ते महामंडळ बंद झाल्यानंतर 8 वर्षांनी मला मिळालं होतं. मला म्हटले कुठलीही सही करत असताना 10 वेळा विचार कर, 10 वेळा स्टडी कर आणि त्यानंतरच सही कर, परत म्हणजे कुठेही अडचण होणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने सांगितलं. मी म्हटलं ते म्हणजे आपल्या पक्षाचा माणूस नाही, पण स्वतः बोलून आपुलकीने सांगतोय आणि तुला खूप चांगलं फ्युचर आहे, त्यामुळे काम व्यवस्थित कर, असं त्यांनी मला प्रॉपर मार्गदर्शन केलं. आणि त्याच्यानंतर आत्ताच्या मध्यंतरीच्या निवडणुकीला ज्यावेळेस राष्ट्रवादीची युती झाली भारतीय जनता पार्टीबरोबर, त्यावेळेस दादांनी मला स्वतःहून बोलून घेतलं. दादा मला म्हटले तुला पिंपरी लढायची, आणि बऱ्याच आमच्या लोकांनी सांगितलं की बाबा अमित पिंपरीसाठी चांगला राहील तर तुला बाकी ज्या काय सगळं मिळेल, तिकीट मिळेल. मी दादांना सांगितलं की मला अडचण काही वाटत नाही, पण मला माननीय देवेंद्रजींशी बोलावं लागेल. ते म्हटले मी पण बोलतो आणि तूही बोल. आणि नंतर तुम्हाला माहिती, नंतर काही दिवसांनीच ती विधान परिषद मिळाली आणि तो विषय तसाच थांबला. तदनंतर पण आम्ही दादांच्या नेहमी संपर्कात असायचो, कारण विधिमंडळात माझे ते सहकारी होते. विधिमंडळात आल्यानंतर ज्यावेळेस मी सभापती, तालिका सभापती झालो, त्यावेळेस त्यांनी जोरदार मला नमस्कार करून नमस्कार सभापती महोदय असं म्हटलं. आणि नंतर झाल्यानंतर मी बाहेर भेटलं, म्हटलं आमदार साहेब, म्हटलं दादा अमित म्हणा. त्याने म्हटले हे पद अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यामुळे ह्या पदाला किंमत असते, तुम्हाला मी आमदार साहेबच म्हणणार. मग आणि नेमका योगायोग म्हणा किंवा दुर्दैव म्हणूयात की ज्या दिवशी दादांचा विमानाचा अपघात झाला त्याच्या अगदी 1 दिवस आधी कॅबिनेट होती आणि कॅबिनेटला मी 11 वाजता साहेबांना भेटायला गेलो आणि साहेब मला थांब म्हटले म्हणून कॅबिनेट संपुस्तोपर्यंत मी त्यांच्या केबिनमध्ये बसलो. कॅबिनेट संपली आणि संपल्या दादा त्यांना भेटायला आले. बरेचसे आमदार त्या ठिकाणी होते. माननीय मुख्यमंत्री यायला उशीर लागत होता म्हणून दादा तिथे येऊन थांबले आणि दादा आतमध्ये बसले होते. त्यावेळेस त्यांनी मला आवाज दिला, म्हटलं आमदार साहेब या. आणि मग मला आतमध्ये बोलून त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये घडलेलं आत्ताचं राजकारण, पिंपरी चिंचवडमध्ये आत्ता झालेली निवडणूक आणि मग त्यांच्याच काही पक्षातल्या लोकांनी काही ठिकाणी निवडणूक लढवायला नकार दिला, काहींनी प्रवेश केले, सगळ्यांची इत्थंभूत नावं घेऊन त्यांनी माझ्याशी चर्चा केली. आणि सगळी चर्चा करत असताना 2 शेवटची वाक्य मला ती अजूनही मनाला लागून गेली आहेत. ते मला म्हटले की आम्ही तुला खूप चांगलं नेतृत्व मिळालं आहे, नेता खूप चांगला मिळाला आहे देवेंद्रजी फडणवीस, आणि तू त्या नेत्याला तुझ्या कधीच फसवू नको. आणि म्हटले कार्यकर्ते हे असतात, आज येतात उद्या राहतात नंतर राहत नाहीत, पण स्वतःचा स्पेस आयुष्यातला तो सांभाळून ठेव, स्वतः रोज स्वतःसाठी वेळ दे, परिवाराला वेळ दे आणि मग राजकारण कर. आणि अगदी मी पाया पडून पाठीवर थाप मारून देवेंद्रजी आले म्हणून मी तिथनं गेलो. आणि गेल्यानंतर संध्याकाळी ॲज युजल घरी आलो. सकाळी मी जनरल मॉर्निंग वॉकसाठी माझ्या वॉकरवर वॉकिंग करत असतानाच माझ्या मुलीने मला आवाज दिला आणि त्याच्या आधी माझा फोन खणखणत होता, तो तिने आवाज दिला होता
तिला ती न्यूज कळली होती म्हणून. पण फोन मी घेतला आणि फोनवर कळलं की दादा नाही आहेत. आणि टी व्हीवर तर फक्त बातमीच चालली होती की बाबा ॲक्सिडेंट झाला. पण मी एवढा शॉकमध्ये गेलो. 12 तासापूर्वी जो माणूस आपल्याशी एवढं बोलतोय आणि तो अचानक जाणं आणि एक संदेश देऊन जाणं हे माझ्यासाठी खूपच वेदनाकारी होतं. आणि आज दादा आपल्यात नाही आहेत, पण आज त्यांनी बदललेला स्वतःमधला ट्रेंड, जे सुरुवातीचे दादा ॲग्रेसिव्ह होते, नंतरच्या काळामध्ये लोकांना आवडणारे दादा झाले, भाषणांमधला ट्रेंड बदलला, त्यांचं मग ते पिंक सगळं हे असेल, त्याच्यामुळे दादा सगळ्यांना आपले वाटत होते. आणि असं अचानक गेल्यामुळे महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालं आहे असं मला वाटतं. नक्कीच. अर्थात दादांबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. आणखी एक मुद्दा आता आपण तालिका सभापती म्हणून त्या संदर्भातला निघाला म्हणून तिथलं कामकाज आणि या सगळ्या गोष्टी. खरं तर अजूनही ज्या ज्या समाजासाठी आपण काम करतो या तुम्ही सगळे मिळून काम करता, तो अजूनही तितकाच वंचित आहे आरक्षणाच्या माध्यमातून. जसं ते अबगड आरक्षण जे सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून पण त्याच्यावर विचार सुरू आहे. तर त्या संदर्भात आत्ता नेमके अपडेट्स काय आहेत कुठपर्यंत, आणि जो आपण या आधी देखील त्याबाबत आवाज उठवला आहे, यापुढे ती भूमिका काय असणार? खरं तर 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाच्या न्यायखंडपीठानं एक निर्णय दिला आणि त्याच्यामध्ये आरक्षण उपवर्गीकरण प्रत्येक राज्यामध्ये व्हावं आणि तो राज्यांनी निर्णय लवकरात लवकर घ्यावा असं सांगितलं. त्याच्यानंतर काही शेजारच्याच राज्यांमध्ये हा निर्णय झाला, पण महाराष्ट्रात अजूनही प्रलंबित आहे. त्यानंतर अनंत बदर समिती गठीत झाली, पण त्या समिती गठीत झाल्यानंतर त्या ठिकाणी आझाद मैदानात आम्ही आंदोलन केलं. मी त्याचं खूप मोठं नेतृत्व केलं. संपूर्ण महाराष्ट्रातनं त्याला मंडळी आली. मग त्याच्यानंतर अनेक आमच्या संघटनांनी आंदोलन केलं, शर्मकार समाजाने आंदोलन केलं, मातंग समाजाने आंदोलन केलं. 59 जातीतल्या प्रत्येक समाजाने हे आरक्षण वर्गीकरण मिळवण्यासाठी धडपड आणि प्रयत्न केलेले आहेत. मी मागच्या पहिल्या अधिवेशनातही याविषयी आंदोलन केलं होतं. या अधिवेशनात तर मी संपूर्ण अबकडचा ड्रेसच परिधान करून गेलो होतो आणि अबकड आरक्षण झालंच पाहिजे अशी मागणी केली होती. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी वेळोवेळी सांगितलं आहे की हे आरक्षण आम्ही लवकरात लवकर देऊ. पण मला स्पष्टपणे सांगायचं आहे की येणाऱ्या अधिवेशनामध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये अत्यंत कठोर भूमिका मी स्वतः आमदार अमित गोरखे म्हणून मी घेणार आहे. कारण जरी आमचं सरकार असलं तरीही हे अबकड वर्गीकरण मिळालं पाहिजे आणि या 59 जातींना न्याय मिळाला पाहिजे. ही स्वातंत्र्य समताची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली. त्यांना अभिप्रेत असलेलं आरक्षण लवकरात लवकर जाहीर व्हावं आणि ते अगदी पुढच्या काही महिन्यात व्हावं यासाठी माझा अंतिम प्रयत्न असणार आहे. आणि यासाठीची टोकाची भूमिका नक्कीच येणाऱ्या अधिवेशन काळात मी घेणार आहे. नक्कीच. अगदी आता एक शेवटचाच प्रश्न. खरं तर आता एक नुकतीच बातमी आम्हाला सगळ्यांना पण कळलेली आहे आणि अमित सर लवकरच टेक ऑफ करणार आहेत लंडनला जाण्यासाठी. हे लंडनवारी काय आहे, म्हणजे नेमकं अभ्यास दौरा आहे का काय? कारण की तुमच्यासोबत 15 विधान परिषद आणि विधानसभा. मलाही आता अगदी 3 दिवसापूर्वीच आमच्या विधिमंडळातनं फोन आला आणि अशा दौऱ्यासाठी तुमचं सिलेक्शन झालं असं सांगण्यात आलं. त्यानंतर त्याची मी माहिती घेतली तर 15 जणांचा सगळा हा यूथ सगळे आमदार आहेत आणि सर्व पक्षी आहेत. त्याच्यामध्ये विश्वजित कदम आहेत, पुण्यातनं माझ्याबरोबर योगेशजी टिळेकर आहे, विक्रांत पाटील आहे, परत आपले डावखरे आहेत, असे सगळे आमदार आहेत. आणि तो दौरा जो आहे तो खऱ्या अर्थानं तिथली असेंब्लीचा अभ्यास करणं, तिथल्या पॉलिटिक्स या विषयातला तिथलं राजकारण हा विषय आहे, त्यात पार्लमेंटरीचा स्टडी आहे. परत यूथ त्या ठिकाणी जे आहे ते यूथ हे मोठ्या प्रमाणात सध्या बिझनेसमध्ये आहे, स्टार्टअप्समध्ये आहे, त्या स्टार्टअपचा अभ्यास करणं आहे. आणि खास करून तिथली कारखानदारी, उद्योग, व्यवसाय आणि शिक्षण या विषयातला पूर्ण दौरा आहे. वेल्स युनिव्हर्सिटी जी आहे तिथं हे डेली त्याचं एक दिवसभराचं सेशन्स तिथं असणार आहे आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात व्हिजिट्स आहेत. मला असं समजतं आहे की राहुल नार्वेकरजी पण शेवटच्या दिवशी त्या ठिकाणी येत आहेत. आणि हा संपूर्ण दौरा म्हणजे हा स्टडी टूर आहे आणि त्याचं कालच आमच्याकडे पूर्ण त्याची माहिती आणि इंडेक्स आला. ते बघता म्हणजे तिथे जाणं आणि पूर्ण अभ्यास करून परत येणं असंच त्या दौऱ्याचं असल्यामुळं माझ्यासाठी पण हे एक्साइटमेंट आहे. म्हणजे तो कधी 15 फेब्रुवारी ते हा तो 14 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी असा दौरा आहे. साधारण 6 दिवसाचा तो दौरा आहे. आणि या दौऱ्यामध्ये पूर्ण स्टडी आणि तिथल्या स्टडी टूर आहे, व्हिजिट्स आहेत, कारखानदारी व्हिजिट आहेत, उद्योग क्षेत्रातल्या व्हिजिट्स आहेत, पार्लमेंटरी व्हिजिट आहेत
आणि तिथलं सगळा देश कशा पद्धतीने चालतो या विषयाचा हा संपूर्ण दौरा आहे. आणि तिथल्या काही गोष्टी आपल्याला इकडे भारतामध्ये आणता येतील का, आणि त्या ठिकाणी चालणाऱ्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांनी नक्कीच आपण त्या दौऱ्यातनं या ठिकाणी आणता येतील या उद्देशानेच हा दौरा आखला गेला. म्हणजे थोडक्यात ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजर असेल किंवा अर्बन मॅनेजमेंट असेल किंवा आपण इन्फ्रास्ट्रक्चर आहे, वॉटर मॅनेजमेंट आहे, अच्छा, हे सगळं त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या विधिमंडळ कामकाजात त्याचा निश्चितच कुठे ना कुठेतरी फायदा होऊ शकतो. निश्चितच तुम्हाला या लंडन दौऱ्यासाठी खूप खूप शुभेच्छा PCMC न्यूजतर्फे. आणि आम्ही म्हणजे मला असं म्हणायचं की मुळात बाबा थोडंसं मी फक्त पुन्हा एकदा आपल्या महापालिकेत येतो, कारण की आता विजय झाला, जल्लोष झाला, निवड देखील झालेले आहेत. आता लोकांची अपेक्षा आहे की आता कामाला लागा आणि या सगळ्या नगरसेवकांच्या माध्यमातूनच पुन्हा एकदा पिंपरी चिंचवडचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल पडणार आहे. तर या नवनिर्वाचित जे नगरसेवक आहेत, विशेषतः युवा, मी फक्त युवा म्हणून आता म्हणते तुम्ही, तर यांना तुमचा एक छोटासा ज्याला आपण ॲडवाईस म्हणू की काय असेल, काय सांगता येईल यांना कशाबद्दल? मी या महानगरपालिकेत जे यूथ निवडून आलेले आहेत आणि जे पहिल्यांदा महापालिकेत गेलेत, या सगळ्यांना मी आवर्जून सांगेल की आधी सगळ्यात महत्त्वाचं महापालिकेचा इतिहास आपण वाचला पाहिजे. महापालिकेच्या इतिहासाबरोबर आजपर्यंत जे आपल्या आधी महापौर होऊन गेलेत, स्टँडिंग चेअरमन होऊन गेलेत किंवा इतर महत्त्वाच्या ज्या गोष्टी त्यांनी सांभाळलेल्या आहेत, त्यांच्या काळामध्ये किती बजेट आलं, किती गेलं, काय डेव्हलपमेंट झालं. कारण मला असं वाटतं की ज्या नगरसेवकाला बजेटचा अभ्यास आहे, बजेट किती येणार आहे, किती आपल्याला मिळवायचं आहे आणि किती पब्लिकसाठी खर्ची करायचं, याचा स्टडी जर प्रत्येक नगरसेवकाकडे असेल तर तो खऱ्या अर्थाने सामाजिक भान ठेवून सामाजिक काम तो करू शकतो. प्रत्येक जनरल बॉडीला आधी अभ्यास करून त्या जनरल बॉडीमध्ये कुठले विषय येणार आहेत, कुठल्या विषयात आपल्याला त्या प्रश्नांमध्ये सहभागी व्हायचे, यासाठी त्या ज्या JBमध्ये जनरल बॉडीजमध्ये आपण अभ्यास करून गेलं पाहिजे. 2 दिवस आधी त्याचा स्टडी केला पाहिजे, कुठल्या विषयात कुठली मांडणी करायची. कारण प्रत्येक विषयामध्ये ज्यावेळेस अधिकारी त्या विषयामध्ये असतात तर सगळेच विषय अधिकाऱ्यांकडनं सरळ आणि सोपे किंवा एखादा विषय त्यांच्याकडनं चुकूही शकतो, जिथं महानगरपालिकेचं नुकसान होऊ शकतं. अशा विषयांमध्ये ते जनरल बॉडीमध्ये आपण बोलणं गरजेचं आहे. त्यामुळं खास करून युवा आमदारांना आणि नवीन गेलेल्या आमदारांना मी माझा असं आग्रह राहील, विनंती राहील की ज्या ज्या गोष्टीत आपला लॅकनेस आहे, की आपल्याला वाटते की मला बोलता येत नाही, तर आपण तो प्रयत्न केला पाहिजे. मागची भाषणं आता तर पूर्वीसारखं वाचायची पण गरज नाही, यूट्यूबला सगळं दिसतं. प्रत्येक नेत्याची भाषणं आपण पाहिली पाहिजे. ॲग्रेसिव्हली विधानसभा विधिमंडळात कसं बोललं जातं किंवा महानगरपालिकेच्या आधीची लोकांची भाषणं आपण जर ऐकली तर आपल्याला तो कॉन्फिडन्स वाढेल. पण मला असं वाटतं की यासाठी आपण वाचलं पाहिजे. आपण वाचलं तरच ह्या महापालिकेत टिकणार आहोत. कारण मला असं वाटतं की महापालिका आणि तिथला जे सभागृह आहे हे सगळ्यांच्या नशिबात नसतं. तिथनं तुमचा आवाज संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरापर्यंत पोहोचणार आहे आणि तो आवाज होण्याची संधी तुम्हाला नागरिकांनी दिलेली आहे. तुम्हाला तुमच्या प्रभागांमध्ये आज महापालिकेत तुम्ही लोकांसाठी काय मांडता हे जर तुम्हाला मतदार ज्यांनी केले त्यांना दिसलं तर ते तुमचा परत एकदा विचार करणार आहे. पण जर 5 वर्ष तुम्ही काहीच नाही, फक्त त्या सभागृहात जाऊन गप्प बसणं आणि परत घरी येणं एवढंच केलं, म्हणजे फक्त हजेरी लावली, त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळं आपण बोलायला शिकलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. आणि आज नगरसेवक असल्यामुळे कुठलाही अधिकारी तुम्हाला नाही म्हणू शकत नाही, संपूर्ण माहिती तुम्हाला देऊ शकतो. त्यामुळं आपण स्वस्थ, कारण अनेक नगरसेवकांचे 5 वर्ष संपतात तरी महापालिका कळत नाही. त्यामुळे ही महापालिका कळायची असेल तर तुम्हाला डबल स्पीडनी जास्तीत जास्त वेळ वाचनाबरोबरच तुम्हाला प्रत्यक्ष त्या महापालिकेत जाऊन चर्चा करणं, अधिकाऱ्यांकडनं माहिती ॲब्सकॉर्ट करणं, या सगळ्या गोष्टी केल्या तर तुम्ही महापालिकेत टिकाल. नाहीतर फक्त नामधारी म्हणून त्या ठिकाणी आपण नगरसेवक राहाल. त्यामुळं महापालिका कळण्यासाठी आपण महापालिकेची पार्श्वभूमी, त्या जनरल बॉडीची पार्श्वभूमी, समित्या मिळाल्यानंतर त्या समित्या काय असतात, त्याचा उपयोग आपण कशा समाजसेवेसाठी केला पाहिजे, याचा जर आपण खऱ्या अर्थानं अभ्यास केला तरच तुम्हाला या नगरसेवक झाल्याचा आनंद खऱ्या अर्थानं घेता येईल आणि समाजासाठी काहीतरी केलं आहे याचाही तुम्हाला आनंद मिळेल. नक्कीच. आम्ही खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या लंडन दौऱ्यासाठी आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी सुद्धा. एकंदरीत अमित सरांनी म्हणे की युवा आमदारांनी युवा नगरसेवकांना दिलेला हा सल्ला अत्यंत मोलाचा आहे. खरं म्हणजे पहिल्यांदा महापालिकेत आपण पहिलंच पाऊल तुमचं पडलेलं आहे. शिका,
समृद्ध व्हा. सगळ्यात महत्त्व म्हणजे वाचन आणि त्याच जोडीला समाजाचं आपण देणं लागतो. आज समाजाचं एक प्रतिनिधित्व करण्यासाठी आपण पालिकेत गेलो आहोत. नेमकी पालिका काय आहे हे पहिल्यांदा समजून घ्या. पाहत रहा PCMC न्यूज चॅनल पिंपरी चिंचवडकरांचं.